नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पतनियंत्रण संख्यात्मक आणि गुणात्मक या विषयावर चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, पतनियंत्रण म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, किंवा संख्यात्मक आणि गुणात्मक साधने त्यामध्ये कोणकोणते घटक येतात याबद्दल आपण इथं सविस्तर चर्चा करणार आहोत. तर प्रथमतः आपण पतनियंत्रण याच्याबद्दल थोडक्यात सांगूया. तर त्याच्या अगोदर बघा, म्हणजे व्यापारी बँका या पतनिर्मिती कशी करतात याची आपण काय करतोय, म्हणजे थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर अर्थव्यवस्थेतील म्हणजे विविध क्षेत्रांना पुरेसा पतपुरवठा होण्यासाठी व्यापारी बँकांमार्फत पतनिर्मिती होणे आवश्यक असते. म्हणजे व्यापारी बँका खराखुरा पैसा निर्माण करू शकत नसल्यामुळं कागदोपत्री गुणित पतनिर्मिती म्हणजे मल्टिपल क्रेडिट क्रिएशन करू शकतात. आणि त्यामुळं शेती, उद्योगधंदे किंवा अंतर्गत व्यापार किंवा विदेशी व्यापार इत्यादींना जे काय पुरेसं भांडवल पुरवठा होतो. म्हणजे देशातील एकूण पतनिर्मिती आवश्यक आणि वाजवी प्रमाणामध्ये झाली पाहिजे. तर अनेकदा बँका व्याजरूपाने अधिक प्रमाणात म्हणजे उत्पन्न मिळवतात आणि कर्जसुद्धा देतात. म्हणजे यातून प्रचंड प्रमाणामध्ये पतनिर्मिती होते आणि यातून देशामध्ये चलन निर्मितीची परिस्थिती निर्माण होते. म्हणजे बँकांनी पतनिर्मिती खूप कमी प्रमाणामध्ये केल्यास त्यातून चलनघट किंवा मंदीची स्थिती उद्भवते आणि म्हणून पतनिर्मिती खूप जास्त किंवा खूप कमी प्रमाणात होता कामा नये. आणि यासाठी पतनिर्मिती नियंत्रण ठेवून म्हणजे पतनिर्मितीवर नियंत्रण ठेवून तिचं प्रमाण वाजवी राखण्यासाठी मध्यवर्ती बँकेला प्रयत्न करावे लागतात. आणि म्हणून आपण इथं पतनियंत्रणाचा अर्थ आणि पतनियंत्रणाची जी काही विविध साधने आहेत ते म्हणजे त्यातली गुणात्मक आणि संख्यात्मक ही साधने आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, पतनियंत्रणाचा अर्थ पहिल्यांदा समजून घेऊया. तर पतनियंत्रण म्हणजे काय, तर त्याचा पहिला अर्थ असं सांगू शकतो की व्यापारी बँकांमार्फत केली जाणारी पतनिर्मिती ही वाजवी प्रमाणाइतकी राखण्यासाठी राबवले जाणारे धोरण म्हणजे पतनियंत्रण होय. दुसरी व्याख्या असं सांगू शकतो की पतपैशाची देशातील एकंदर व्यवहाराशी योग्य सांगड घालण्याची जी काही प्रक्रिया आहे ती म्हणजे पतनियंत्रण होय. आणि तिसरी व्याख्यामध्ये आपण त्याचा अर्थ सांगू शकतो की पतनियंत्रण म्हणजे व्यापारी बँकांची पतनिर्मिती आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा कमी राहू नये याकरिता मध्यवर्ती बँकेमार्फत केले जाणारे प्रयत्न म्हणजे पतनिर्मिती होय. तर अशा पद्धतीनं आपण पतनियंत्रण म्हणजे काय हे त्याच्या व्याख्या पाहिलेल्या आहेत. तर व्यापारी बँका नफ्याच्या उद्देशानं व्यवहार करतात आणि ठेवी वाढवून त्यांनी अधिक कर्जे दिल्यास त्यांना अधिक उत्पन्न मिळतं. म्हणजे यासाठी व्यापारी बँका अधिकाधिक पतनिर्मिती करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु पतनिर्मिती अवाजवी स्वरूपामध्ये किंवा अवाजवी प्रमाणात सुरू जर झाली तर देशातील किंमत पातळीवर त्याचा परिणाम होतात आणि उत्पादन आणि रोजगार यावर सुद्धा परिणाम लक्षात येतात. म्हणजे देशाच्या आर्थिक स्थिरतेला जो काही धक्का पोचू शकतो. म्हणून मध्यवर्ती बँक विविध साधने वापरून पतनिर्मिती नियंत्रित करते आणि किंमत स्तरासह आर्थिक विकास साधण्याच्या उद्देशानं काय होतं, बँकेच्या पतनिर्मितीवर नियंत्रण ठेवलं जातं. तर हे झालं आपलं बँकेच्या पतनियंत्रणाचे जे काय अर्थ आहे, पतनियंत्रण म्हणजे काय, तर तो अर्थ आपण व्यवस्थित समजून घेतलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, पतनियंत्रणाची जी काही साधने आहेत, मेथड्स ऑफ क्रेडिट कंट्रोल, तर त्याच्यामध्ये बघा आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक हे जे काय साधनांचा वापर आपण म्हणजे इथं करणार आहोत. तर मध्यवर्ती बँक पतनिर्मितीसाठी पतनियंत्रणासाठी संख्यात्मक आणि गुणात्मक या दोन साधनांचा वापर करून आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने पहिल्यांदा आपण पाहणार आहोत. तर पतनियंत्रणाची संख्यात्मक साधनामध्ये वेगवेगळ्या घटकांचा अवलंब केला जातो. तर त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो बँक दर. म्हणजे
मध्यवर्ती बँक विविध संख्यात्मक साधनं वापरते आणि ती काय करते, पतनियंत्रण करते. त्याच्यापैकी कुठला पहिला, बँक दर. तर बँक दर कशाला म्हणायचं, तर विद्यार्थ्यांना व्यवस्थित आहे का, मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना ज्या व्याजदरानं अल्पकालीन कर्ज देते. लक्षात घ्या, मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना ज्या व्याजदरानं अल्पकालीन कर्ज देतं त्याला म्हणजे त्या दराला बँक दर असं म्हटलं जातं. म्हणजे मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांच्या हुंड्या किंवा वचनचिठ्ठ्या, नंतर विनिमय पत्रे इत्यादीची जी काही पुनर्वटवणूक करून घेते, अशी पुनर्वटवणूक ज्या दरानं केली जाते त्यालाच काय म्हणतो आपण, बँक रेट किंवा बँकेचा दर असं म्हटलं जातं. म्हणजे बँक दर हे पतनिर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरलं जाणारं सर्वात जुनं साधन आहे. म्हणजे मध्यवर्ती बँक गरजेनुसार व्यापारी बँकांना हुंड्या वटवून किंवा रोखे आणि हुंड्याच्या आधारावर कर्ज देते आणि यावर आकारला जाणारा व्याजदर म्हणजेच काय, की बँक दर. म्हणजे लक्षात घ्या की मध्यवर्ती बँक आवश्यकतेप्रमाणे बँक दरात बदल करते आणि व्यापारी बँक मोठ्या प्रमाणावर पतनिर्मिती करीत असल्यास त्यावर काय करते, नियंत्रण ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँक दरामध्ये वाढ करते. आणि बँक दरात वाढ झाली तर व्यापारी बँकांना मिळणारी कर्जे काय होतात, महाग होतात आणि त्याचा परिणाम काय, की व्यापारी बँकासुद्धा मागणी म्हणजे व्यापारी बँकासुद्धा ग्राहकांना द्यावयाच्या कर्जावरील व्याजदर वाढ करतात आणि यामुळं बँकांकडील कर्जाची मागणी काय होते, घटते. म्हणजे कमी कर्जे दिली जाऊन बँकांची पतनिर्मिती कमी होते आणि याच्या उलट बँकांनी पतनिर्मिती वाढवावी असं वाटत असेल तर मध्यवर्ती बँक दरात काय होते, घट करते आणि यामुळं काय होतं, की व्यापारी बँकांना मिळणारी कर्जे काय होतात, स्वस्त होतात आणि बँकसुद्धा स्वस्त दरानं काय करते, ग्राहकांना कर्ज पुरवठा करत असते आणि याचा परिणाम काय होतो, की अधिक प्रमाणामध्ये कर्जे दिली जाऊन पतनिर्मिती काय होते, वाढते. म्हणजे बँकेचा दर हा सुद्धा पतनियंत्रण करण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. तर बँक दरावरील मर्यादासुद्धा आपल्याला इथं म्हणजे पतनिर्मितीवर जे काही नियंत्रण ठेवण्यासाठी बँक दराचं साधन उपयुक्त जरी ठरत असलं तरी याच्यावर सुद्धा काय होतात, मर्यादा येतात. तर त्या मर्यादा कुठल्या, तर म्हणजे प्रगत नाणे बाजाराची आवश्यकता किंवा व्यापारी बँकांची जी काही भूमिका आहे किंवा सुसंघटित हुंडी बाजाराची जी काही गरज आहे त्या अशा प्रकारच्या ज्या काही मर्यादा आहेत किंवा लवचिक अर्थव्यवस्थेची गरज किंवा लोकांकडील रोख रक्कम आहे त्याची, नंतर विदेशी कर्जाची उपलब्धता म्हणजे काय, की मध्यवर्ती बँकेने बँक दर वाढवल्यानंतर व्यापारी बँकांकडे जी काही कर्जाची व्याजदरसुद्धा काय करतो, वाढतो आणि या स्थितीत अल्पदरानं विदेशी कर्ज उपलब्ध झाल्यास बँक दराचं साधन काय होतं, प्रभावहीन ठरतं. म्हणजे आणि अजून एक सांगायचं म्हटलं तर बँक दरामध्ये सार्वजनिक कर्जाची उभारणी ही सुद्धा एक मर्यादा आहे. तर पुढचा मुद्दा असा आहे की पतनियंत्रणाच्या साधनात खुल्या बाजारातील कर्ज रोख्यांची खरेदी विक्री. तर मध्यवर्ती बँक जेव्हा सरकारी रोख्यांची खरेदी विक्री करून अर्थव्यवस्थेतील चलनाचे परिणाम कमी अधिक करते तेव्हा त्याद्वारे काय करते, पतनियंत्रण करते आणि त्यालाच आपण काय म्हणतो, खुल्या बाजारातील कर्ज रोख्यांच्या खरेदी विक्रीचे साधन असं म्हणत असतो. म्हणजे साधनाचा वापर करून मध्यवर्ती बँक पतनिर्मितीची क्षमता सहजपणे नियंत्रण करू शकते आणि म्हणून काय होतं, की हे साधन फार उपयुक्त मानलं जातं. म्हणजे व्यापारी बँकांची पतनिर्मिती क्षमता वाढवायची जर असेल तर मध्यवर्ती बँक खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची खरेदी करते आणि बँकांची पतनिर्मिती क्षमता कमी करायची असेल तर कर्ज रोख्यांची काय करते, विक्री करत असते. म्हणजे व्यापारी बँका फार मोठ्या प्रमाणावर पतनिर्मिती करत असतील तर त्या नियंत्रित ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँका खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची विक्री करते आणि बँका वित्तीय संस्था अशा रोख्यांची काय करतात, खरेदी करतात आणि यामुळं काय होतं, की त्यांच्याकडील रक्कम मध्यवर्ती बँकेकडे हस्तांतरित होते आणि यामुळं काय होतं, कर्ज रोख्यांच्या खरेदीच्या प्रमाणामध्ये बँकांची रोखता काय होते, म्हणजे लिक्विडिटी घटते आणि यामुळं बँकांची कर्ज देण्याची क्षमता कमी होऊन त्यांची पतनिर्मिती घटते. तर बघा व्यक्ती आणि संस्थांची सुद्धा रोख्यांची खरेदी करत असतात.
तर बघा यासाठी काय होतं की ते बँकांमधील आपल्या ठेवी काढून घेतात आणि ठेवींचं प्रमाण जर घटलं तर बँकांनी कमी कर्ज देतात. म्हणजे याचा अर्थ काय की त्यांची पतनिर्मिती काय होते, कमी होते. आणि याचा उलट जर परिणाम बघायचा म्हटलं तर बँका अपेक्षे इतकी पतनिर्मिती करत जर नसतील तर मध्यवर्ती बँक कर्ज रोख्यांची खरेदी करून पतनिर्मितीला काय करते, चालना देते. आणि जेव्हा मध्यवर्ती बँक कर्ज रोख्यांची खरेदी करते तेव्हा मध्यवर्ती बँकेकडील रक्कम बँक आणि वित्तीय संस्थांकडून हस्तांतरित होते. म्हणजे बँकांकडील ठेवीचे प्रमाण काय होते, वाढते. आणि तसंच अजून काय होतं की बँकांची रोखतासुद्धा वाढते. याचा परिणाम काय होतो की बँकांची कर्जे देण्याची क्षमता वाढून त्यांची पतनिर्मिती वाढते. आता बघा म्हणजे खुल्या बाजारातील कर्ज रोख्यांच्या खरेदी विक्रीमध्ये जरी नियंत्रण करता जरी येत असलं तरी त्याच्या मर्यादासुद्धा पडतात. तर त्याच्यात उदाहरणाद्वारे मी तुम्हाला मर्यादा सांगते की त्याच्यापैकी सुसंघटित रोखे बाजाराची आवश्यकता किंवा रोख्यांचा साठा, व्यापारी बँकांचा सहभाग किंवा जनतेचा सहभाग किंवा व्यापारी बँकांकडील अतिरिक्त रक्कम, अशा पद्धतीच्या ज्या काही मर्यादा आहेत कर्ज रोख्या खरेदी विक्रीच्या, ज्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादासुद्धा इथं आपल्याला लक्षात येतात. पुढचा मुद्दा असा आहे की रोख राखीव निधीचं प्रमाण. तर रोख राखीव निधीच्या प्रमाणात व्यापारी बँकांना आपल्याकडील ठेवीपैकी विशिष्ट टक्के रक्कम मध्यवर्ती बँकेकडे ठेवावी लागते. म्हणजे यालाच आपण काय म्हणतो, कॅश रिझर्व्ह रेशिओ, म्हणजेच रोख राखीव निधी. म्हणजे प्रत्येक व्यापारी बँकेला मध्यवर्ती बँकेनं ठरवून दिलेल्या प्रमाणा इतकी रक्कम या निधीमध्ये जमा करावी लागते. लक्षात घ्या. तर या निधीचं प्रमाण आवश्यकतेप्रमाणे कमी अधिक करण्याच्या कायदेशीर अधिकार मध्यवर्ती बँकेला असतो. आणि या निधीच्या प्रमाणात बदल करून बँकेच्या पतनिर्मितीवर काय केलं जातं, नियंत्रण ठेवलं जातं. म्हणजे व्यापारी बँका अवाजवी प्रमाणामध्ये पतनिर्मिती जर करत असतील तर त्यावर काय होतं, नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशानं मध्यवर्ती बँक रोख राखीव निधीच्या प्रमाणामध्ये काय करते, वाढ करते. आणि यामुळं बँकांकडील रक्कम मध्यवर्ती बँकेकडे हस्तांतरित होते आणि त्याचा परिणाम काय होतो की बँकांची रोखता घटते आणि त्याची पतनिर्मिती काय होते, पतनिर्मिती क्षमता कमी होते. म्हणजे व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीला चालना द्यायची असेल तर मध्यवर्ती मध्यवर्ती बँक ही रोख राखीव निधीचं काय करते, प्रमाण कमी करते. आणि यामुळं काय होतं की बँकांकडील अधिक रक्कम शिल्लक राहते आणि त्यांची रोखता वाढते आणि त्याचा परिणाम काय होतो, पतनिर्मिती सुद्धा त्याची वाढते. तर अशा पद्धतीनं रोख राखीव निधीच्या साधनाच्या ज्या काय म्हणजे पतनिर्मिती होत असली तरी मर्यादासुद्धा येतात. तर त्या मर्यादा म्हणजे अत्यल्प बदलाचा प्रभाव नाही किंवा या प्रमाणामध्ये वारंवार बदल करणे अव्यवहार्य ठरते किंवा बँकांकडील अतिरिक्त रक्कमसुद्धा निर्माण होते किंवा छोट्या बँकांवरील विपरीत परिणाम घडून येतात आणि कर्जाची मागणीसुद्धा फारशी वाढत नाही. अशा पद्धतीनं ज्या काय रोख राखीव रकमेच्या साधनावरील मर्यादासुद्धा आपल्याला इथं लक्षात येतात. तर हे झाले आपले पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने. तर विद्यार्थ्यांनो, पतनियंत्रणाची गुणात्मक साधने. तर आपण त्यापूर्वी गुणात्मक साधने म्हणजे काय की जेव्हा व्यापारी बँकांना वर्णनात्मक किंवा गुणात्मक सूचना देऊन पतनियंत्रण केलं जातं तेव्हा त्याला गुणात्मक साधनं असं म्हटलं जातं. तर गुणात्मक साधनं तुमच्या लक्षात आलं तर त्याच्यापैकी गुणात्मक साधनात नैतिक समजावणी. तर म्हणजे मध्यवर्ती बँक ही सर्व बँकांची काय असते, म्हणजे बँक असते आणि पतनियंत्रण करताना ही सर्व बँकांना विश्वासात घेते आणि पतनियंत्रणाचे धोरण बँकांना काय करते, समजावून सांगते. म्हणजे पतनियंत्रणाच्या धोरणाला योग्य प्रतिसाद देण्यासाठी सर्व बँकांना आवाहन करते आणि व्यापारी बँकांनी कर्ज व्यवहार कशा प्रकारे करावेत याबाबत मध्यवर्ती बँक मार्गदर्शन करते. म्हणजे पतनियंत्रणाच्या धोरणाचे योग्य पालन करण्यासाठी ही बँक विनंती करते. म्हणजे सभा, बैठका, पत्रके पाठवणे इत्यादी मार्गाने सुद्धा ही बँक काय करते, सर्व बँकांना पतविषयक धोरणाचे महत्त्व
पटवून देते. म्हणजे नैतिक समजावणीला व्यापारी बँकांनी योग्य प्रतिसाद द्यायचा असतो आणि मध्यवर्ती बँकेकडून नैतिकतेचे धडे मिळत असल्यानं व्यापारी बँका काय करतात, पतनियंत्रणीच्या प्रमाणामध्ये अपेक्षित बदल करत असतात. म्हणजे याचाच अर्थ काय की नैतिक समजावणीला व्यापारी बँका कितपत प्रतिसाद देतात त्यावर या साधनांचं यश अवलंबून असतं. तर हे झालं आपलं नैतिक समजावणी. तर पुढचा मुद्दा असा आहे की प्रसिद्धी. तर विद्यार्थ्यांनो, प्रसिद्धी, पब्लिसिटी, तर याच्यामध्ये बघा काय करू शकतो आपण की मध्यवर्ती बँक प्रसिद्धीचं तंत्र वापरून अप्रत्यक्षपणे पतनियंत्रण करण्याचा प्रयत्न करत असते. आणि मध्यवर्ती बँक अर्थव्यवस्थेतील निरनिराळ्या घटकांची माहिती आणि आकडेवारीसुद्धा गोळा करून ही प्रसिद्धी करते. म्हणजे बँकांकडील ठेवी, त्यांना दिलेले कर्ज, पतचलनाची स्थिती किंवा एकूण चलनाची स्थिती, नंतर बँकांचे ताळेबंद इत्यादीची जी काय माहिती आहे किंवा साप्ताहिके आहेत, मासिके आहेत किंवा वार्षिक अंकांमधून काय केली जाते, प्रसिद्धी केली जाते. आणि यामुळे काय होतं की बँकांच्या व्यवहाराची तपशीलवार माहिती सामान्य जनतेपर्यंत आपल्याला पोचते. म्हणजेच बघा की बँकांना सुद्धा एकमेकांची माहिती कळते. मध्यवर्ती बँकेने पतनियंत्रणाबाबत केलेल्या आव्हानाला सुद्धा संबंधित बँकेने कितपत प्रतिसाद दिला आहे ते सुद्धा विविध अहवाल आणि पत्रकावरून आपल्याला लक्षात येतं, अपडेट. म्हणून प्रत्येक बँक आपले व्यवहार सुधारण्याचा काय करत असते, प्रयत्न करत असते. म्हणजेच बघा, मध्यवर्ती बँकेच्या धोरणाची योग्य पद्धतीनं कार्यवाही करून आपली प्रतिमा काय करतात, उंचवण्याच्या प्रयत्न करते. आणि व्यापारी बँकांच्या या प्रयत्नामुळे मध्यवर्ती बँकेचं पतनियंत्रणाचं धोरण काय होतं, यशस्वी ठरण्यास मदत होते. तर पुढचा मुद्दा असा आहे की प्रत्यक्ष कारवाई. तर विद्यार्थ्यांनो, याच्यामध्ये म्हणजे डायरेक्ट ॲक्शन तर कशी घेतली जाते बघा. पतनियंत्रणाच्या जो काही धोरणाचा स्वीकार न करणाऱ्या बँकांवर काय होते, मध्यवर्ती बँक प्रत्यक्ष कारवाई करते. लक्षात घ्या. म्हणजे व्यापारी बँका पतनियंत्रणाचा किंवा चलनविषयक धोरणाची कशी अंमलबजावणी करीत आहे याकडे सुद्धा सतत मध्यवर्ती बँक काय करत असते, लक्ष केंद्रित करत असतं. आणि याबाबत कसूर करणाऱ्या व्यापारी बँकांवर कारवाई करण्याचा अधिकार काय करते, मध्यवर्ती बँकेला असतो. म्हणजे मध्यवर्ती बँकेच्या आदेशांचे आणि धोरणांचे पालन न करणाऱ्या बँकांचा परवाना रद्द केला जाऊ शकतो. आणि ठेवी, कर्जे किंवा इतर व्यवहार त्वरित थांबवण्यासाठी निर्बंधे घातली जाऊ शकतात. म्हणजे हुंड्यांची पुनर्वटवणूक करण्यास नकार देणे किंवा अल्पकालीन कर्जे नाकारणे यासारखी सुद्धा कारवाई केली जाऊ शकते. म्हणजे प्रत्यक्ष कारवाईच्या भीतीमुळे काय करतात बँका, मध्यवर्ती बँकेच्या धोरणांची अंमलबजावणी करणेच पसंत करतात. आणि यामुळं काय होतं, बँका आपोआप आपल्या डेव्हलपमेंटकडे वाटचाल करू शकतात आणि त्याचे वेळेवर अपडेट आपल्याला करू शकतात. अशा पद्धतीनं नैतिक समजावणी, प्रसिद्धी आणि प्रत्यक्ष कारवाई ही गुणात्मक साधनांमध्ये आपल्याला पतनियंत्रणाची जी काय गुणात्मक साधने आहे ते म्हणजे त्यामध्ये केली जाऊ शकतात. तर अशा पद्धतीनं आपण गुणात्मक आणि संख्यात्मक साधने, पतनियंत्रण म्हणजे काय, या गोष्टी आपण इथं सविस्तर चर्चा केलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनो, आपण इथंच थांबूया. थँक्यू सो मच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन मुद्द्याचा चर्चा करूया. सो थँक्यू व्हेरी मच.